नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे सखी सह्याद्री आणि सह्याद्री वाहिनी पाहणाऱ्या बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सुरुवातीलाच मी सखी सह्याद्री किंवा सह्याद्री वाहिनी पाहणाऱ्या बघणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत केलं. या पाठीमागे कारणही तसंच आहे. कारण पाहणं, बघणं या ज्या गोष्टी आहेत, या ज्या इंद्रियाच्या माध्यमातून शक्य होतात, असं अत्यंत नाजूक पण महत्त्वाचा आपल्या शरीराचा अवयव किंवा इंद्रिय म्हणजे आपले नेत्र, नयन, डोळे. खरं तर या नेत्रांनी आपण ही सुंदर सृष्टी अनुभवू शकतो, बघू शकतो. ज्या मंडळींकडे हे नेत्र, हे नयन नाही आहेत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर कदाचित आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या या नयनांची, नेत्रांचं महत्त्व उमगतं, समजतं. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या डोळ्यांचा, आपल्या नेत्रांचा किती महत्त्वपूर्ण, त्याला महत्त्व देऊन त्याची काळजी घेतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सगळं सांगण्या पाठीमागे कारणही तसंच आहे मंडळी. कारण आजपासून अंधत्व निवारण सप्ताह सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपण आज आपल्या सखी सह्याद्रीमध्ये चर्चा करणार आहोत अंधत्व निवारण जनजागृती या संदर्भात. म्हणून आपला आजचा विषय आहे अंधत्व निवारण जनजागृती. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजय दुधानी, जे नेत्रचिकित्सक आहेत, मुंबई रेटिना सेंटर आणि झेन आय सेंटरचे सीईओ आहेत आणि के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेजचे ते प्रोफेसर आहेत. त्यांच्याकडून या महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे फोन नंबर, ते चटकन लिहून घ्या. 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकतो. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सर. खरं तर अनेक साहित्यिक, कवी लोकांनाही ज्या आपल्या अवयवांनी भुरळ पाडलेली आहे, असं म्हणजे आपलं नेत्र, नयन आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तो एक प्रकारे. तर हे जे नयन आहेत आपले, हे जे डोळे आहेत सर, मला वाटतं आपल्या चर्चेला सुरुवात करण्याआधी हे अंधत्व निवारण जनजागृती करण्याच्या संदर्भामध्ये आपण जी ही आज चर्चा आयोजित केलेली आहे, त्या चर्चेला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम जर आमच्या प्रेक्षकांना आपण डोळ्याची रचना कशी असते किंवा त्याचे भाग काय असतात हे जर समजून सांगितलं तर मला वाटतं आपल्या पुढच्या चर्चेलाही त्यांना लवकर ते पॉइंट समजू शकतील. तर मी एक डोळ्याच्या मॉडेल इकडे माझ्या समोर ठेवलेलं आहे. डोळ्यामध्ये असं दोन भाग असतात मेन. हा पुढचा भाग आहे ज्याला आपण बुबुळ म्हणतो. त्याच्या मागे असतो लेन्स, म्हणजे ज्याला मोतीबिंदू आणि वेगवेगळे आजार होतात. मागचा भाग आहे हा दृष्टीपटल आहे. बरोबर. म्हणजे आपण डोळ्याला समजलं कॅमेरा सारखा आहे, तर हा पुढची कॅमेराची लेन्स आहे आणि हा कॅमेराची फिल्म आहे. आणि हा ऑप्टिक नर्व, म्हणजे हा कनेक्शन आहे. म्हणजे जसं टीव्हीच्या केबल कनेक्शन असतो, आपण जर सिग्नल पाहायचं असलं तर ते केबल असतो, तसंच हा ऑप्टिक नर्व ब्रेनला कनेक्टेड असतो. तर जे पण आपण बघतो, डोळा बघत नाही, अक्षरशः ब्रेन बघतो आणि तो मग तो इमेजला प्रोसेस करतो आणि आपल्याला दिसते जे आहे. मला वाटतं सर, कॅमेऱ्याचं उदाहरण देऊन आपण खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे आमच्या अगदी लहान वयोगटातील प्रेक्षकांना देखील ते चटकन समजू शकणार आहे की काय प्रकारचे त्याच्यातले भाग असतात. सर, आपण अंधत्व निवारण सप्ताह साजरा करत आहोत. सुरुवातीला जरा थोडक्यात त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे ती सांगता येऊ शकते का? मेनली जे आपलं अंधत्व निवारणच्या जे आहे, आपण त्यामध्ये लोकांना माहिती द्यायची आहे, लोकांना जागृत करायची आहे की वेगवेगळे डोळ्याचे काय आजार असतात, त्यांच्यावर काय काय आपले ट्रीटमेंट असू शकते. बरं. आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स झालेली आहे की आता सर्व आजारांचे काहीतरी आपण ट्रीटमेंट पेशंटला देऊन त्यांची नजर सुधारू शकतो आणि त्यांचे आयुष्य वाढवू शकतो. बरोबर आहे सर. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये, आधुनिक जीवनशैलीमध्ये, या पद्धतीमध्ये डोळ्यांची काळजी हा खरं तर खूप महत्त्वाचा भाग आहे. अगदी प्रत्येक वयोगटामध्ये भेडसावतोय. कारण पूर्वी असं होतं की एका विशिष्ट वयानंतर डोळ्यांचे विकार किंवा आजार संभवत होते, उद्भवत होते. आता तो भाग राहिलेला नाहीये. त्यामुळे या विषयावर चर्चा करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. सर, या विषयाला सुरुवात करताना सुरुवातीला मला वाटतं की मुळात अंधत्व काय, तर जन्मजात जे अंधत्व आहे त्या पाठीमागची काय कारण आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूयात का? आपण जसं दर वयामध्ये वेगवेगळे कारण असतात डोळ्याचे, म्हणजे आजारांच्यासाठी. तर आपण समजा मेन मी एक आजार तुम्हाला सांगतो. जसं मुलं नॉर्मली 9 महिन्यात जन्म घेतात आईच्या पोटात असून. बरोबर. पण आजकाल ते IVF मध्ये किंवा ते मल्टिपल प्रेग्नन्सीज असून त्यांचा जन्म समजा 7व्या महिन्यात झाला, तर त्यामध्ये वेगवेगळे डोळ्यांचे आजार उत्पन्न होतात. त्यामध्ये मेन जे आहे दृष्टीपटल जे आहे त्याचे शिरा जे असतात, रक्तवाहिनी, ते बनत नाही.
बरं. 9 महिने आईच्या पोटात राहून ते पूर्णपैकी बनतात, इथे अर्धवट बनून जातात. तर ज्या भाग दृष्टीपटलच्या जिथे रक्तवाहिनी बनलेले नाही आहेत तिथे ना नवीन ब्लिडिंग होतात किंवा नवीन शिर उत्पन्न होतात, ज्यामधून रेटिना जे आहे सरकू शकतो किंवा रेटिना डिटॅच होऊ शकतो आणि डोळ्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकते. तर दर प्रीमेच्युअर चिल्ड्रनची आम्ही डोळे तपासले NICU मध्ये, इंटेन्सिव्ह केअर मध्ये जिथे ते भरती असतात, तर दर आठवड्यात किंवा दर 15 दिवसात आम्ही डोळे चेक करतो त्यांचे. आणि आपल्याला वाटलं की ते आजार या स्टेजवर आलाय की आता त्याला लेझर शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शनची शस्त्रक्रियाची गरज आहे, तर ते जे वाईट रक्तवाहिनी बनतायत त्यांना आपण विरघळून किंवा त्यांना आपण कमी करून नॉर्मल शिरांना आम्ही रस्ता देतो की ते पुढे वाहतात. ओके. आणि त्यामुळे जर आपण नाही केला तर तो मुलं दोन्ही डोळ्याने ब्लाइंड होणार. अच्छा. तर हा स्क्रीनिंग जसं आपण म्हणतो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी ची स्क्रीनिंग खूप गरजेची आहे. बरं. मग सर प्रत्येक प्रीमॅच्युअर बेबीमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो असं काही आहे का? प्रत्येक नाहीये, ते जास्त रिस्कचे पेशंट जे असतात ज्यांना समजा आपण जास्त ऑक्सिजन दिला आहे, ज्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन दिला आहे किंवा ज्यांना इन्फेक्शन्स असतात बॉडीमध्ये, सेप्टिसिमिया जे आपण म्हणतो, त्यामध्ये हे आजार व्हायची शक्यता जास्त असते. तर ते हाय रिस्क बेबीज मध्ये आपण जास्त स्क्रीनिंग केलं आणि जेवढं लवकरात लवकर स्क्रीन केलं तर ते खूप लवकर दिसून येऊ शकतं. लवकर आजार तो कळून येऊ शकतो. पण मला असं म्हणायचंय सर इथे की जी आई आहे तिचं जर पोषण नीट झालेलं नसेल आधी, तर त्याचे पण दुष्परिणाम मुलांच्या डोळ्यांवर आपल्याला दिसून येतात असं काही आहे का? तसं एवढं काय नाहीये, पण बेसिकली जर समजा आई मॅल न्यूट्रिशन असली, कारण तिचे वजन कमी असलं किंवा प्रोटीन डिप्रिवेशन असलं तर तो बाळ लहान बनेल आणि त्यामध्ये डेफिशियन्सीज होणार. ते डोळ्यामध्ये पण व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी म्हणजे कॉमन होऊ शकते. बरोबर. पण बेसिकली आईकडून वेगवेगळे इन्फेक्शन्स पण असतात. समजा रुबेला एक इन्फेक्शन आहे जे म्हणजे आईच्याकडून मुलाकडे ट्रान्समिट होऊ शकतो आणि त्यामुळे कंजेनायटल कॅटरॅक्ट म्हणजे जन्मापासून कॅटरॅक्ट होणं लहान बाळात हे पण होऊ शकते. बरोबर. आता लहान बाळामध्ये तुम्ही ऐकलं नसेल की कॅटरॅक्ट कसं होणार, हे तर म्हातारेपणाच्या किंवा वयस्करपणाचा आजार आहे. पण लहान मुलामध्ये कॅटरॅक्ट खूप कॉमन नाही आहे मी सांगतो, पण होऊ शकतो. आणि त्याची आपण लवकरात लवकर जन्मानंतर ट्रीटमेंट केली तर तो डोळा लेझी होत नाही. जर आपण समजा डिले केलं तर तो हा डोळा त्याला दृष्टीपटाला लाईट भेटत नाही, तो बघत नाही, तो डेव्हलप होणार नाही. तर आपण ते लेट केलं तर ते आपलं तेवढं रिझल्ट मिळणार नाही. तर ह्या बाळांमध्ये लवकरात लवकर केलेला रिझल्ट चांगलं भेटणार. म्हणजे वेळेस तपासणी हा एक ह्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. सर आपल्याला पुण्यावरून एक फोन आलेला आहे, तो मी जरा आधी घेते. नितीन आपल्याला बोलू इच्छित आहेत. हॅलो 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 मॅडम. हा नमस्कार, बोला. आपल्याला डोळ्याला चष्मे लागण्याची कोणकोणती कारणं असतात? पुन्हा एकदा आपला प्रश्न. आपल्याला ना चष्मे लागण्याची कोणकोणती कारणं असतात? चष्मा लागण्याची कारणं आपण विचारत आहात का नितीनजी? हो. आपल्या डोळ्याला चष्मे लागण्याची. बरं बरं, आला आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, धन्यवाद. चष्मा लागण्याची जी कारणं ज्याच्यावर आपण खरं तर डिस्कस करणारच होतो, त्यांना तत्पूर्वी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. तरी पण आपण त्यांना काय मार्गदर्शन देऊ शकतो? मेन जे कारण आहे ना आजकालच्या जगात, 2 कारण आहेत. वन इज आपल्याला हेरिडिटरी म्हणतात, म्हणजे जे अनुवंशिक जे येतात, म्हणजे आई वडिलांना चष्मा जर असला मायनस नंबरचा किंवा हाय नंबर असला तर मुलांना व्हायची शक्यता जास्त असते. दुसरं ते वेगवेगळ्या रेसेसवर पण डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही चायना, जपान साईडला बघितलं तर त्यामध्ये खूप जास्त लोकांना संख्यामध्ये आहे, तर इट इज मोर ऑफ जेनेटिक ऑल्सो. बरं. पण आजकालचे आमचे जे लाईफस्टाईल खूप वाईट झालंय की पूर्ण टाइम आम्ही मोबाईल बघतो, आयपॅड बघतो आणि ते म्हणजे जवळचं काम जास्त करतो. तर एक थिअरी हे नंबर उत्पन्न व्हायची की आपण जास्त जवळचं काम करतो, त्यामुळे हा जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. फ्रँकली मी सांगू, आपल्याला अजूनपर्यंत एक्झॅक्ट कारण जे आपण मायोपिया म्हणतो किंवा जे मायनस नंबरचा चष्मा येतो त्याची कारण अजूनपर्यंत पूर्णपैकी कळलेली नाहीये. बरोबर आहे सर. म्हणजे अनेक ह्या ज्या टेक्नॉलॉजी सध्या आपण ज्याला वापर करतो, मग ती टीव्ही असेल, मोबाईल असेल किंवा कम्प्युटर्स असतील, या सगळ्याचे दुष्परिणाम खरं लहान मुलांवर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत सर. तर मला वाटतं त्या वयोगटाकडे आपण जरा वळायला काही हरकत नाहीये, कारण तो आज मेजरली इफेक्ट होतोय, त्यांच्या डोळ्यांवर फार दुष्परिणाम होतोय. तर त्यांच्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? आता लहान लहान मुलं आपण बघत असेल की आई वडिलांच्या मोबाईल फोन घेऊन त्याच्यावर गेम्स खेळतात, ऍप्स डाउनलोड करतात, तर त्याच्यावर 2-3 होतात विकार. डोळे त्यांचे ना खूप स्ट्रेन होतात आणि त्यामध्ये डोळ्यामध्ये पाणी येते, ताण पडते, डोकं दुखतं आणि त्यांना म्हणजे डोळ्याच्या म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम सारखा होऊन जातो.
आणि मग बेसिकली त्यांचे मेंटल डेव्हलपमेंट पण एवढं चांगलं होत नाही. त्यांना खाली जाऊन खेळायला पाहिजे, ते जवळ बघत राहणार, ते डोळ्याच्या आपण स्ट्रेन करतो आणि त्यामध्ये मे बी शक्यता असते की त्यांना नंबर लवकर येऊ शकतो, पण हा पण प्रूव्हन नाही आहे, पण त्याची शक्यता आहे. बरोबर आहे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या लहान मुलांच्या डोळ्यांवर इफेक्ट करणार आहेत, त्याच्यावर आपण डिस्कस करूयात. सर, आपल्याला ठाण्यावरनं रागिणी जोशी या बोलू इच्छित आहेत. नमस्कार रागिणी ताई. नमस्कार. मला असं विचारायचं आहे. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की जन्मतः ज्याला अंधत्व असतं मुलांना, मुलींना, कोणालाही, तर त्यांच्या दृष्टी येण्यासाठी म्हणून जे नेत्रदान केलेलं असतं काही व्यक्तींनी, तर त्याचे डोळे बसवता येतात का? पण काही जण अशी पुढे येत नाहीत ते करण्यासाठी, तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायला पाहिजेत असं मला विचारायचं. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. एकदम खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. डोळ्याच्या ट्रान्सप्लांट हा आपण करतोय नॉर्मली, पण सगळ्या आजारांचे आपण ट्रान्सप्लांट होत नाही, कारण आपण पूर्ण डोळा बसवत नाही कोणाच्याही. फक्त हे मला एक खूप इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती द्यायची की आपण फक्त जे पुढचा बुबुळ आहे, ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, फक्त तेवढाच ट्रान्सप्लांट होऊ शकतो. तर जर जे पेशंटला समजा डोळ्यावर फूल असते किंवा त्याचा डोळा पांढरा झालेला आहे, तर तेवढा भाग आपण काढून ते ट्रान्सप्लांटेड डोळ्याच्या फक्त तो कॉर्निया आम्ही ट्रान्सप्लांट करतो. जर म्हणजे पेशंटला समजा दृष्टीपटलचा आजार असेल किंवा त्याच्या ऑप्टिक नर्व त्याची डॅमेज असेल किंवा त्याच्या रेटिना समजा डिटॅच होऊन ते विरघळून गेला असेल किंवा एकदम श्रिंक झाला असेल, तर ते आपण रिप्लेस आतापर्यंत करता कामा नाहीये. तेवढं आम्ही सायन्स टेक्नॉलॉजी वाढलेली नाहीये, पण पुढे जाऊन मला वाटते स्टेम सेल्स जे येत आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट जाऊन पुढे जाऊन होणार, पण आतापर्यंत आम्ही पूर्ण डोळा ट्रान्सप्लांट करू शकलं नाही आहे कुठेही जगात. म्हणजे बरं. पण सर, ह्या सगळ्या उपचारानंतर ती मुलं तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्या डोळ्याचा वापर करू शकतात का? हाही एक भाग महत्वाचा आहे ना. हो, जर आपण म्हणजे ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते खूप आता ऍडव्हान्स झालंय. वेगवेगळे कॉर्नियाचे भाग आता ट्रान्सप्लांट होत आहेत. म्हणजे पूर्ण कॉर्निया ट्रान्सप्लांट नाही झाला, जर समजा तुमचा आतला भागचा आजार आहे, जे आम्ही म्हणतो एंडोथिलियल सेल्स फक्त ट्रान्सप्लांट होऊ शकतात, तर ते आपण जर केलं तर खूप चांगला रिझल्ट येतो. म्हणजे आपण ते नॉर्मल सारखं बघू शकतात ते आपल्यासारखं. म्हणजे ती दृष्टी तेवढ्या सक्षमपणे त्यांना येऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. खूप छान रिझल्ट झालेले आहेत. सर, पण मग त्याच्यासाठी कंडिशन्स कुठल्या कुठल्या असणं आवश्यक आहे आणि कुठल्या कंडिशन्स मध्ये आपण ऑपरेट करत नाहीत, अशा काही कंडिशन्स आहेत? असं कंडिशन्स असं नाही आहे. जसं मी बोललो, पुढच्या बुबुळचे जे आजार असतात सगळे ट्रीटेबल आहेत बेसिकली, तर त्यामध्ये ट्रान्सप्लांट होऊ शकतो. पण ते दृष्टीपटल किंवा ऑप्टिक नर्वच्या आजारांना आपण ट्रान्सप्लांट करू शकत नाही. बरं, पण मग एज ग्रुप पण तिथे हा फॅक्टर पण काम करतो का? हो, म्हणजे समजा तुमचे तरुण मुलं असले तरी पण आपण ट्रान्सप्लांट करू शकतो आणि त्यांना पण तरुणांचा डोळा भेटलेला, म्हणजे ज्यामध्ये सेल्स चांगले असतात आणि जास्त नंबरचे संख्याचे सेल्स असणार, त्यांनी चांगला रिझल्ट भेटू शकतो. पण किती लहान वयोगटापर्यंत मुलांना आपण ऑपरेट करू? हो, जेवढे लहान असणार त्यामध्ये केअर, म्हणजे आई वडिलांना जास्त केअर घ्यायला लागेल या पेशंट्सचं. पण असं काही असं लिमिट नाही की तुम्ही याच्या खाली करू शकत नाही किंवा याच्या वर करू शकत नाही. एज ग्रुपचं कुठले लिमिट? तसं हे लिमिट नसते. ओके सर. अंधत्व निवारण सप्ताह या निमित्ताने आपण अंधत्व निवारण जनजागृती या विषयावर चर्चा करत आहोत. माहिती देत आहेत डॉक्टर अजय दुधानी. डॉक्टर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींवर, मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे. लहान मुलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो. मला वाटतं तो आपण भाग पुढे कंटिन्यू करूयात, कारण शाळेत जाण्याआधी लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी होणं हे अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला वाटत नाही का? काय सांगता येऊ शकतं त्याविषयी? आपण जर कुठल्याही वेस्टर्न कंट्रीमध्ये बघितलं तर जसं आपण म्हणतो प्री स्कूल आय चेकअप, म्हणजे शाळेमध्ये भरती घेण्याच्या आधी डोळ्याचे पूर्ण नीट चेकअप ऑफ्थल्मॉलॉजिस्ट करून घेतलेले जाण्याची खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण त्यामध्ये काय, जर मॅक्सिमम जे आजार तुम्ही 7 वर्षाच्या आधी ते पिकअप केले तर त्यांचे ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकतात. कारण डोळ्याचा चकणापणा किंवा तुम्हाला एका डोळ्यात नंबर आहे, एकात नाही आहे, तर तो डोळा लेझी होऊन जातो. आणि जर हा आजार तुम्ही 7 वर्षांनंतर पिकअप केला तर त्याची ट्रीटमेंट पूर्णपैकी होऊ शकत नाही. कारण हे जे चकणेपणा किंवा लेझी आय जे आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये, अँब्लायोपिया ज्याला, म्हणजे डोळा तो लेझी आहे, म्हणजे तो दिसण्यात चांगला आहे, नॉर्मल आहे, त्याचे सगळे भाग नॉर्मल आहेत, पण तो काम पूर्ण करत नाही. कारण तो तिरडेपणामुळे तो डोळाचे सिग्नल्स जे आहे ब्रेनला पोहोचत नाही, म्हणजे तो ब्रेन डेव्हलप होत नाही. तर त्याची ट्रीटमेंट खूप सिम्पल आहे. आपण ते पूर्ण नंबर द्यायचा त्या बाळाला, जे त्याचा नंबर आहे. तो नॉर्मल डोळा आहे त्याला आम्ही बंद करायचो, म्हणजे त्या ऑक्लुजन, ते पट्टी मारून फक्त तो चांगला डोळा बंद करायचा. म्हणजे जो मंद डोळा आहे किंवा जो वीक डोळा आहे त्याला कामावर आणायचं. मग तो हळूहळू तो
म्हणजे जसं आपण कसरत कसं करतो, व्यायाम करतो, तसं त्याला व्यायाम देऊन मग तो डोळा पूर्णपैकी दुसऱ्या डोळ्यापेक्षा पण सुधार शकतो. म्हणजे त्या डोळ्याला ऍक्टिव्ह करण्याचं काम एका म्हणजे नजर दोन्हीची इक्वल होऊन जाऊ शकते. तर ते लेझीनेसच्या ट्रीटमेंट 7 वर्षाच्या आधी केलेलं खूप गरजेचं आहे. तर म्हणून शाळेमध्ये भरती घेण्याच्या आधी डोळ्याचे चेकअप करण्याचं खूप महत्व आहे. अगदी खरंय सर. आणि खूप महत्वपूर्ण मुद्दा आपण ज्याच्यावर चर्चा केलेली आहे. आपल्याला शोभा भोसले पुण्यावरनं बोलू इच्छित आहेत. बघूयात त्या काय म्हणतायत. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार. माझा मुलगा आहे 16 वर्षाचा. तर त्याला केरेटोकोनसचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी काय करता येईल म्हणजे असं विचारायचं. आम्ही आयुर्वेदिक औषधं घेतोय 4-5 वर्ष झालं. बरं बरं. हो. हा तर म्हणजे काय आता डॉक्टरांनी तेव्हा तर ऑपरेशन वगैरे नाही सांगितलेलं, पण 18 वर्षानंतर वगैरे. हो. तुम्ही जरा सजेस्ट नक्की शोभत आहे. धन्यवाद. हा केरेटोकोनस जे ते आजारबद्दल विचारतायत, म्हणजे ते आपला नॉर्मल पुढचा जे बुबुड आहे ना, तो आपण जसं कोन खातो ना, कोनची आईस्क्रीम, तो असं कोनिकल होऊन जातो. म्हणजे हा पण ऍक्च्युली हेरिडिटरी डिसऑर्डर आहे. म्हणजे ते कॉर्निया वीक आहे. पण त्याच्यावर आता ना एक ट्रीटमेंट आलेली आहे ज्याला म्हणतो आम्ही C3R, म्हणजे ते कोलॅजन क्रॉस लिंकेज आहे. म्हणजे तुमचा बुबुड हा वीक आहे, तर त्याला मी लेझर लाईट टाकून त्याला असं मजबूत करू शकतो, म्हणजे क्रॉस लिंक होतो. तर ते लेझर रीतीने होतो, त्यामध्ये काही ऑपरेशन नाहीये. तर जे तुमचे डॉक्टर जे आहे ना, कॉर्नियाचे डॉक्टर जे स्पेशलिस्ट असतील ते चेक करतात. मग तुम्हाला ते माहिती देणार की तुमचं बाळ योग्य आहे की नाही त्याच्यासाठी. कारण जर कॉर्निया तुमचा खूप थिन असला तर ते होऊ शकत नाही. पण हा जे कोलॅजन क्रॉस लिंकिंग जे नवीन लेझर शस्त्रक्रिया आलेली आहे, ते केरेटोकोनस पेशंटला खूपच उपयोगी आहे. आणि ते केरेटोकोनस पुढे प्रोग्रेस होऊ नये आणि तिकडेच आजार थांबवून घेऊया किंवा थोडाफार पण रिव्हर्स पण होऊ शकतो. तर हे पेशंटने नक्की जाऊन त्यांच्या डॉक्टरला चौकशी करून त्याच्या मुलाला हे ट्रीटमेंटचा घेऊ शकतात, फायदा होऊ शकतो. मला वाटतं त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा उल्लेख केला होता सर. तर आणि ऑपरेशन सजेस्ट केलेलं नाही असंही त्या म्हणाल्या होत्या. तर त्या बाबतीत आपण त्यांना काय मार्गदर्शन देऊ शकतो की यामध्ये जर खूप ऍडव्हान्स स्टेज असते ना केरेटोकोनसची, जेव्हा ते कॉर्नियावर फूल येऊन जाते, म्हणजे ते सूजमुळे परत सूज येऊन, तर त्यामध्ये कॉर्नियाच्या ट्रान्सप्लांटमध्ये खूप चांगले रिझल्ट असतात. हे जे कॉर्निया ट्रान्सप्लांट आहे या आजारामध्ये वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहेत. तर तिला ते डॉक्टरचा संपर्क घेऊन, डोळ्यांचे चांगले डॉक्टरांचे संपर्क घेऊन मग त्याचं निदान नक्की होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे, असंच डॉक्टर शोभाते आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छित आहेत. आपल्याला लातूरवरनं पुन्हा एक फोन आलेला आहे सर, तो मी आधी घेते. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा प्रवीण देवंगरे बोलतायत, बोला. हा ते डोळ्यात सतत पाणी गेलेलं मॅडम. हा आणि लांबचं दिसना गेलंय. बरोबर. आपल्याला लांबचं दिसत नाहीये आणि डोळ्याला पाणी येत आहे, बरोबर. हा डोळ्यावर पाणी येतंय मॅडम. बरं कळालं. हा सतत. बरं. आपला 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला डोळ्याला दिसत नाहीये, बरोबर. प्रवीणजी, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचलेला नाहीये, पण मला वाटतं सर त्यांचा प्रश्न असा होता की त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला डोळ्याला नीट दिसत नाहीये, डोळ्यातून पाणी येतं. मला वाटतं डोळ्यातनं पाणी येणं हा हल्ली सर बऱ्याच जणांना भेडसावणारा अगदी कॉमन प्रॉब्लेम वाटतो. काय सांगता येऊ शकतं या विषयावर? ते एवढ्या लहान मुलांमध्ये डोळ्यात पाणी येण्याचे कारण 2-3 असू शकतात. ते मेन कारण आहेत की या लहान वयातनं डोळ्यांची अलर्जी खूप वाढलेली आहे. आता पोल्युशनमुळे, डस्ट पोल्युशनमुळे, किंवा आपण समजा पोलन अलर्जी असते, ते वेगवेगळ्या प्रकारची अलर्जीमुळे डोळ्याला परत डोळे लाल होणे किंवा खाज सुटणे आणि बाळ डोळे चोळत असतात मुलं, मग ते आणि पाणी येतो. तर त्याचे पण आपल्याकडे ड्रॉप्स असतात जे अँटी अलर्जिक ड्रॉप्स आहेत, ते आपण सतत घालायला पाहिजे जसं डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला. कारण ह्याचं ट्रीटमेंट थोडा लॉंग असतं, म्हणजे जास्त वेळेचं ट्रीटमेंट असतं, कारण ही अलर्जी परत येऊ शकते. बरोबर सर. जनरली काय होतं की मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन अगदी कुठल्या तरी मनाने औषध किंवा ड्रॉप्स घेऊन, आय ड्रॉप्स कुठलेही घेऊन येऊन डोळ्यात टाकण्याची एक टेंडन्सी असते. तर ह्या अलर्जीजमध्ये पण काही फरक असू शकतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेमच तुम्हाला औषध लागू पडणार नाही. तर त्या संदर्भात काय माहिती देता येऊ शकते का? हे तुम्ही एकदम चांगलं पॉईंट आणलाय. कारण ते तुम्ही मेडिकल स्टोअर मधून जे औषध देणार ना, ते केव्हा तरी ते स्टिरॉइडचे ड्रॉप्स देतात ते लहान मुलांना. कारण स्टिरॉइड ड्रॉप्सने ते कुठली
एलर्जी किंवा लालसरपणा लवकर निघून जातो. पण हे आपण सतत घातलं आणि विदाउट द सुपरविजन ऑफ एन आय डॉक्टर, मग त्यामध्ये काचबिंदू आणि मोतीबिंदू हे लहान मुलांना होऊ शकतो. मी केवळ तरी मुलं बघितले जे अनसुपरवाइज हे स्टिरॉइड ड्रॉप्स घालत असतात खूप वेळासाठी, मग त्यांना काचबिंदू आणि मोतीबिंदू एकदम लहान वयात होतात. तर माझी अशी सल्ला आहे की तुम्ही मेडिकल स्टोअर मधून औषध न घेता डॉक्टरांकडून घेतलेलं खूप उत्तम आहे. कारण डोळ्यासारखी नाजूक वस्तू किंवा इम्पॉर्टंट अवयव कुठला आहे नाही, तर त्याला तुम्ही एकदम असं किरकोळपणा करू नका त्याच्यावर. इतका हलगर्जीपणा नाही, बरोबर आहे. कारण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याच्यावर औषध उपचार करणं हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे सर. पण आणखी एक गोष्ट इथे जरा त्याच्यावर आपल्याला बोलतं करू इच्छिते मी, की अगदी लहान मुलांनाच काजळ डोळ्यात घालण्याची आपल्याकडे पद्धत किंवा प्रथा आहे. त्या संदर्भामध्ये काय सांगता येऊ शकतं सर? माझी अशी असं ॲज अ मेडिकल पर्सन मी सांगणार की काही तुम्ही डोळ्यात घालू नका. देवानी डोळ्यांना स्वतः जे टीयर्स असतात, जे अश्रू असतात, त्यामध्ये सगळं काही दिलंय जे डोळ्याला पाहिजे हेल्थसाठी, इन्फेक्शन न होऊसाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी. तर आपल्याला बाहेरून काही घालायची अशी गरज नाहीये माझ्या हिशोबाने. पण ते वयस्कर लोकांच्या स्वतःच्या मनाचे हे असतात, ते करतात. बरोबर. सर, लहान मुलांमध्ये जो चष्मा आता हल्ली आपल्याला फार बघायला मिळतो, की लहान मुलांना सर्रास आपण स्कूल्समध्ये बघितलं तर चष्मा आपल्याला दिसून येतो. तर तो नंबर घालवण्यासाठी किंवा योग्य चष्म्याचा निवड किंवा योग्य ठिकाणी जाऊन योग्य सल्ल्याने तो वापरणं, या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन करू शकतो का? हो, जसं मी खूप जे आई वडील येतात माझ्याकडे ते एकदम टेन्शनमध्ये असतात की माझ्या मुलाचा नंबर आता 3 आहे, आता 4 झालाय एका वर्षात, आणि एका वर्षात परत वाढून 6 झालेला आहे, डॉक्टर कुठपर्यंत ते वाढेल. तर मी त्यांना एकदम सिंपल एक्झाम्पल देतो की जसं तुमचा मुलगा मोठा होतोय, त्याची शर्टची साईज किंवा शूची साईज वाढते, तसं त्याच्या डोळ्याच्या साईज पण मोठा होतोय. लहान मुलांचा डोळा लहान असतो, मोठ्या मुलांचा डोळा मोठा असतो. तर ते मोठ्या डोळ्याला ते लेन्स थोडी जाड लागणार फोकस करण्यासाठी. बरोबर. ते असं घेऊन ठेवू नका की माझ्या मुलाचा डोळा वीक होत चाललाय, नंबर वाढतोय. तर कारण आपण जर समजा डोळ्याच्या डॉक्टरकडे चेक करत राहिले, त्याच्या दृष्टीपटल आणि त्याच्या नंबर आणि बाकीचं सगळं नीट आहे, डोळ्याची हेल्थ चांगली आहे, तर ते टेन्शन करू नका. कारण समजा जर 18च्या नंतर त्याचा नंबर जेव्हा स्टेबल आहे, तेव्हा हा लेसिकची शस्त्रक्रिया करून, म्हणजे जे लेझर ऑपरेशनने चष्मे घालवण्याची ऑपरेशन करून आता त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. बरोबर आहे. जर आम्ही तुमच्या डोळ्यात चेक केला आणि तुमचे जे कॉर्निया, जे पुढच्या बुबुळची थिकनेस चांगली आहे आणि दृष्टीपटल तुमच्या हेल्दी आहे, तर हे शस्त्रक्रियाचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि आपण पूर्णपैकी नंबर या लहान बालांचा 18-20च्या नंतर घालू शकतो. आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. सर, आपण ह्या लेझर ऑपरेशन नंतर कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याविषयी मार्गदर्शन तुमच्याकडनं अपेक्षित आहे? हो, आता हे जे लेझर जे टेक्नॉलॉजी आलेली आहे, म्हणजे हे मशीन्स खूप ऍडव्हान्स झालेली आहे. तर समजा तुमचा जे नंबर आहे ऍक्च्युअली 1 मिनिटात घालवायला येतो आपल्याला. बरं. कारण ते स्पीड ऑफ मशीन्स एवढी चांगली झालेली आहे. तर आम्ही एक लहानसा असा फ्लॅप घेतो कॉर्नियाच्या, आणि त्याच्यावर आम्ही लेझर फिरवतो, ते नंबर घालून मग ते फ्लॅप ठेवून घेतो. तर हे पूर्ण फ्लॅप हील होण्यासाठी मिनिमम 5 ते 7 दिवस लागतात. बरं. तर तेवढ्या वेळात तुम्ही जर समजा डोळ्याला चोडलं नाही किंवा बाहेर जास्त फिरलं नाही, कारण इन्फेक्शन व्हायला नको, डॉक्टरने दिलेले ड्रॉप्स नीट वेळेवर तुम्ही घाला. आणि जसं त्यांनी सांगितलं, डोळ्यांची काळजी घ्या, डोळे चोडू नका, डोळ्यात पाणी जाऊ देऊ नका, पोहू नका. तर ते सगळं आपण काळजी, म्हणजे मॅक्सिमम मी सांगतो 2 ते 3 आठवड्यापर्यंत तुम्ही काळजी घेतल्यानंतर तुम्ही एकदम नॉर्मल होणार. त्याच्यानंतर काही असं नाही की पुढे जाऊन पण तुम्हाला काळजी घ्यायला लागेल. आणि हल्ली या शस्त्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने आणि चटकन होतात, त्यामुळे आता जो पूर्वीचा होता ऑपरेशनचा भाग तसा राहिलेला नाहीये. त्यामुळे तसं सुरक्षित ऑपरेशन मला वाटतं डोळ्यांचे आपण हल्ली बघून येतात. आपल्याला एक फोन आलेला आहे औरंगाबादवरनं, ते बोलतायत, बघूयात ते काय म्हणतात. हॅलो, भुजंग इंगळे बोलतायत, बोला. नमस्कार. हा, माझ्या वडिलांचं वय 100 वर्ष आहे. माझ्या वडिलांचं वय 100 वर्ष आहे. बरं. तर 6 महिने झाले त्यांचं ऑपरेशन होऊन. बरं. भुजंगजी, आपला प्रश्न सलग विचारा. आपण टीव्ही सेटचा आवाज कमी करा आणि आम्हाला सलग प्रश्न विचारा. हा, 6 महिने झाले ऑपरेशन होऊन. तर ते त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि आग होते डोळ्याची. बरं, धन्यवाद.
ते एकतर खूप 100 वर्ष 100 वर्षाचं वय सांगितलेलं आहे एकदम छान आहे. म्हणजे ते एवढे वयस्कर आहेत ते एक त्यांची लाईफस्टाईल खूप चांगली असेल. आणि पण डोळ्यात शस्त्रक्रियेनंतर पाणी यायचे वेगवेगळे कारण असू शकतात. किंवा तरी ते थोडंफार तुम्ही समजा की डोळे त्यांनी चोडले असतील किंवा काहीतरी थोडंफार इन्फेक्शन असेल किंवा ड्रायनेस असेल, कारण त्यांची वय पण खूप आहे ना. तर एकदम सोपी वस्तू आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याच्या डॉक्टर ज्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांना एकदा भेटून या आणि ते सोपं काही ड्रॉप्स सांगतील किंवा ते आजकाल इन वेटिंग म्हणजे टिअर ड्रॉप्स असतात ते लुब्रिकेशनसाठी, कारण या वयामध्ये डोळे खूप ड्राय होतात. बरोबर आहे. किंवा काहीतरी थोडीफार सूज असली तर त्याचे ड्रॉप्स देऊन तुमचं निवारण करतील. तर असं फोन खरं आहे. म्हणजे आता अशा माध्यमातून अगदी फोनवरनं कुठला सल्ला देण्यापेक्षा मला वाटतं आपण त्यांना हाच सल्ला देत आहोत की आपण आपल्या त्या डॉक्टरांकडनं पुन्हा एकदा व्यवस्थित त्यांची तपासणी करून घ्यायला हवी आहे. सर, पुढच्या एका भागाकडे असं वळते की हल्ली तरुणांना जॉबसाठी मेडिकल टेस्ट द्यायची गरज असते, अगदी प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते. अशा वेळी मग डोळ्यांचा हा जो चष्मा आहे किंवा नंबर आहे अशा वेळी ऑपरेट केलं जातं किंवा बहुतांश तसा कल तरुणांचा दिसून येतो. त्या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन करू शकतो? हो, काही काही असे प्रोफेशन्स आहेत, म्हणजे जसं पायलट असणार किंवा मर्चंट नेव्हीमध्ये किंवा आजकाल स्पोर्ट्स पर्सन्सला म्हणजे चष्मा घालून त्यांना ते त्यांचं काम करता येत नाही. तर त्यामध्ये हा लेसिक शस्त्रक्रिया जे मी सांगितलं, लेसिक ऑपरेशन जे नंबर लेझरने घालू शकतो आपण, त्याचे आता रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि त्याचे म्हणजे शस्त्रक्रिया सोपी आहे, कारण असं सोपं सांगत नाही, पण टेक्नॉलॉजी एवढी इम्प्रूव्ह झालेली आहे आणि आमचे जे डॉक्टर्स जे आहेत ते एवढे सक्षम झालेले आहेत, तर त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. तर तुम्ही तुमचे डोळे चेक केल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही योग्य आहात की नाही. आणि जर तुम्ही योग्य असणार तर याचे रिझल्ट खूपच सॅटिस्फॅक्टरी आणि खूपच छान आहेत. त्याचबरोबरीने काही मंडळी लेन्स वापरतात सर, तर लेन्स वापरत असताना कुठली काळजी घेणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारच्या लेन्सेस वापरायला हवेत आणि त्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन किती आवश्यक आहे या बाबतीतही मार्गदर्शन. करेक्ट. आजकाल टीनेजर्स आणि खास करून मुली वगैरे ते कॉन्टॅक्ट लेन्स घालतात. तर त्यामध्ये ते लोक मी बघितलंय ते खूप दुर्लक्षपणा घेतात, कारण त्यांना वाटतं की काय नाही बाबा लेन्स घालायचे आणि काढायचं, कारण केव्हा तरी ते 12 तास 18 तास कंटिन्यूस घालतात. तर तुम्ही हे विचार करा की हे जे सॉफ्ट लेन्सेस तुम्ही एवढा वेळ घालणार तर ते डोळ्यावर त्याच्या काही इफेक्ट तर होणार आहेत. एक तर ते ऑक्सिजन कॉर्नियाला भेटणार नाही, मग ते कॉन्टॅक्ट लेन्समुळे कॉन्टॅक्ट लेन्स रिलेटेड अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस पण होते. आणि जर आजकाल डिस्पोजेबल लेन्स आले त्याचे कारण काय, कारण ते कॉन्टॅक्ट लेन्सवर डिपॉझिट जमा होतात, प्रोटीन डिपॉझिट, लिपिड डिपॉझिट, ज्याच्यामुळे ती अलर्जी होते. तर ते डिस्पोजेबल लेन्सेस वापरणे चांगले असतात, कारण मग ते लेन्स बरोबर ते डिपॉझिट्स पण निघून जातात, तुम्ही टाकून देतो ते लेन्स, तर ते अलर्जीची शक्यता म्हणजे कमी होऊन जाते. पण मी एक रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही जास्त वेळ घालू नका, केव्हाही लेन्स घालून झोपू नका. 1 तास सुद्धा तुम्ही झोपू नका, कारण ते आता मध्ये तुमच्या लेन्स आहे आणि मग ते तुमची हे जे पापणी आहे ती पण बंद असते, तर कॉर्नियाला ऑक्सिजन भेटतच नाही आणि ते इन्फेक्शन होऊ शकते. जर तुम्हाला काही कॉर्नियाचे इन्फेक्शन झालं, जे आपण म्हणतो कॉर्नियल अल्सर, तर तुम्ही ऍक्च्युअली ब्लाइंड होऊ शकता. तर डोंट टेक इट व्हेरी लाईटली. म्हणजे तुम्ही वापरा लेन्स, पण एकदम काळजीपूर्वक वापरा. आणि जसं डॉक्टरने सांगितलंय 8 तास मॅक्सिमम वापरा. सतत घालून ठेवायची गरज नाहीये तुम्हाला, म्हणजे घरी घालून काय उपयोग आहे तुम्हाला लेन्सचा. अगदी बरोबर आहे. तसं आहे. म्हणजे लेन्स वापरत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणं आणि नीट बारकाईने त्याचा विचार करून मग ते वापरणं आवश्यक आहे, असंच डॉक्टर आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगत आहेत. अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त अंधत्व निवारण जनजागृती या विषयावर आपण चर्चा करत आहोत. माहिती देत आहेत डॉक्टर अजय दुधानी. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण तरुणांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी डिस्कस केल्या. 40शी नंतर येणारा जो डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत तो एक महत्वाचा वयोगट आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने निसर्गही काम करत नाही सर, निसर्गही साथ देत नाही. आतापर्यंतचे जे प्रॉब्लेम्स आहेत तरुणपणाचे ते आपण आपल्या हाताने निर्माण केलेले प्रॉब्लेम्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण 40शी नंतर जे निसर्गतःच प्रॉब्लेम्स येतात आणि चष्म्याचे नंबर येणं वाढणं या संदर्भामध्ये आपण काय माहिती देऊ शकतो? हो, आपण जसं म्हणतो ना 40शी झाली की आपल्याला जवळचा चष्मा लागतो, म्हणजे आपल्याला जवळच्या पेपर वाचायला होत नाही, सकाळी उठून न्यूजपेपर वाचायला होत नाही. त्यामध्ये जसं तुम्ही वयस्कर होत आहेत ना, तुमचे जे लेन्स आहे, नॉर्मल लेन्स जे असतो डोळ्यामध्ये, तो थोडा जड होतो आणि मग त्याचे शेप एवढं चेंज होत नाही आणि डोळ्यामध्ये एक मसल असतो, सिलेरी मसल, तो वीक होऊन जातो. तर मग तो जवळचा फोकस कठीण होतो 40शी नंतर. तर त्याच्यासाठी आपल्याला ते प्लस नंबर लागतो ते, आणि ते वाढत जातो. म्हणजे 40
45, 50 म्हणजे आधी ते +1 ने सुरू होऊन 3 पर्यंत जातो. खरंय सर, महत्वाचा पॉइंट आहे हा आणि मला हो. वाटतं आमच्या अनेक प्रेक्षकांना ही माहिती ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याविषयी आपण बोलूया. थोडं थांबवते, अमरावतीवरनं फोन आहे. रत्नावती घोरपडे बोलतायत आपल्याशी, बघूयात त्या काय म्हणतायत. नमस्कार. हॅलो. हा, हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. रत्नावती घोरपडे बोलते. हा, बोला. माझा प्रश्न हा आहे साहेब की माझ्या डोळ्याला जवळपास 12-13 वर्ष झाले डोळ्याचा त्रास आहे. उजव्या डोळ्याचा मागचा पडदा खराब झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्याच डोळ्याचा आता 2-3 महिन्याच्या अगोदर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, पण मला पाहिजे असं क्लिअर नाही दिसत, म्हणजे चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही. आणि डाव्या डोळ्याला लेझर केलेला आहे 12 वर्षाच्या अगोदर. बरं बरं. हो बरं, मॅडम, धन्यवाद रत्न. हो, तुमचं जे प्रश्न आहे एकदम चांगला आहे. जसं आपण मोतीबिंदूचे आपण ट्रीटमेंट करून आम्ही नवीन लेन्स बसू शकतो, तसंच ते दृष्टीपटलच्या आजारमध्ये आम्ही फक्त ते दृष्टीपटलला रिपेअर करू शकतो, तो रिप्लेस होत नाही. बरं. कारण तो दृष्टीपटल, जसं मी सांगितलं तुम्हाला प्रोग्रामच्या सुरुवातीला, तो कनेक्टेड आहे ब्रेनला थ्रू द ऑप्टिक नर्व. बरं. तो ऍक्च्युली दृष्टीपटल ते ब्रेनचा भाग आहे जो बघतोय. बरं. तर मॅडम जसं सांगितलं की दृष्टीपटलच्या आजारांचं पूर्णपैकी आपण ट्रीटमेंट करू शकत नाही, म्हणजे तुमची 100% नजर येणार नाही. कारण मोतीबिंदू त्यांचं झालेलं आहे तरी पण त्याची नजर का आली नाहीये, कारण तो दृष्टीपटल वीक आहे. तर त्याला वेगवेगळे विटॅमिन्स घेऊन किंवा कुठला आजार आहे ते मला कळलं नाहीये, पण ते डोळ्यांच्या म्हणजे दृष्टीपटलचे स्पेशलिस्ट ज्याला आम्ही सांगतो व्हिट्रोरेटिनल सर्जन, ते एक वेगळे स्पेशालिटी असते आमच्या डोळ्यांमध्ये. त्यांना दाखवून एकदा आजकाल नवीन नवीन इंजेक्शन आलेले आहेत ज्याने ते पडद्यामध्ये जर सूज असली तर ते आपण घालू शकतो. तर तिला ते व्हिट्रोरेटिनल सर्जन कडून चेक करून जर ते रेटिना ट्रीट होऊ शकेल तर ते करून देणार, नाही तर ते विटॅमिन्स असतात जे स्पेशली अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स असतात, ल्युटिन, झियाझॅन्थिन मध्ये त्यामध्ये असतं ते न्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट, त्याने थोडीफार त्यांची नजर आहे तेवढी आपण जपून ठेवू शकतो. बरं. सर, आपण ज्या विषयावर चर्चा करत होतो 40 नंतर येणाऱ्या डोळ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये आता जो आपल्याला प्रश्न आला होता मोतीबिंदू, काचबिंदू, ह्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. तर त्या मुद्द्यावर आपण आता पुन्हा येऊयात सर, की काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघायला हवं. करेक्ट. 40च्या नॉर्मली चष्मा सगळे लोक जाऊन चष्मावाल्याकडे घेऊन येतात, त्यांना वाटतं की अरे बारीकसा चष्मा आहे, पण हा तुमचा एक चान्स आहे की तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरला भेटून तुमच्या पूर्ण डोळ्यांची तपासणी करून घ्या आणि चष्मा पण भेटणार त्याच्याबरोबर. तर काहीतरी आजार जसं 40ला सुरू होऊ शकतात, आजकाल कॅटरॅक्ट सुरू होऊ शकतो, कारण आम्ही बघितलं की कॅटरॅक्टची वय आता कमी कमी होत चालली. आधी आपल्याला 60च्या नंतर किंवा 70 पर्यंत यायचं, पण आता तरुणांमध्ये पण कॅटरॅक्ट आलेला आहे. आणि काच बिंदू म्हणजे डोळ्याच्या प्रेशर, समजा तुमच्या जसं ब्लड प्रेशर असतो तसं डोळ्यांच्या पण प्रेशर असतो. तर नॉर्मल प्रेशर 20च्या आत असायला पाहिजे, 15 ते 20 किंवा 21 पर्यंत. जर हा 21च्या वर जातो त्याला आम्ही काच बिंदू म्हणतो किंवा ग्लुकोमा म्हणतो. तर ते ऑप्टिक नर्व जे मी सांगितलं होतं, जे मागची जे नस असते ती दाबून जाते. तर पेशंटला कळणार नाही, म्हणजे हा ना एकदम सायलेंट ब्लाइंडर आहे, म्हणजे एकदम शांततेने तुमची नजर ते चोरून घेणार तुमच्याकडून. तर हे जर तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरनी डोळ्याचा प्रेशर चेक केला आणि तुम्हाला मशीन्सवर चेक केलं की तुम्हाला मोतीबिंदू आहे की नाही, तर ते सगळं 40च्या नंतर हे आजार सुरू होतात. तर तुम्ही नीट डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासणी करण्याचं खूप महत्व आहे या वयामध्ये. खरंय सर, अगदी खरंय. आपल्याला तेजस लखोटिया बोलतायत अहमदनगरवरनं. नमस्कार, बोला. मला वाटतं त्यांचा संपर्क तुटलेला आहे. सर, आपण ज्या विषयावर डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये एक पॉइंट जो मला वाटतं अनेक प्रेक्षकांना त्यांच्या पण मनात हा प्रश्न असेल की मोतीबिंदू आणि काचबिंदू याच्यामध्ये काय फरक असतो सर? हो, मोतीबिंदू म्हणजे काय ना, तुमचं जे नॉर्मल लेन्स आहे, जसं मी सांगितलं होतं, पुढचा जे लेन्स आहे तो दुधी होऊन जातो, म्हणजे तो क्लिअर नाही आहे, आता काचासारखा क्लिअर नाही आहे, तो ओपेक झालाय. म्हणजे तर त्याच्यामुळे ते लाईट जे आहे तुमच्या दृष्टीपटलपर्यंत पोहोचत नाही. तर ह्या पेशंटच्या कंप्लेंट्स काय असतात की त्याला सगळी वस्तू भुरकट दिसते आणि त्याला म्हणजे क्लिअर दिसत नाही काही पण वस्तू, लांबची जवळची, आणि कुठलाही चष्मा घालून पण ते क्लिअर होत नाहीये, म्हणजे तुम्हाला ते मोतीबिंदू आलेला आहे. आणि आता आधी जसं आपण थांबायचो की मोतीबिंदू पूर्ण पिकलाय त्याच्यानंतर ऑपरेशन करायचं, आता असं राहिलं नाहीये. तुम्ही आता तुमच्या मोतीबिंदूमुळे तुम्हाला जर त्रास आहे तर
कुठल्याही स्टेजमध्ये आम्ही शस्त्रक्रिया करून ते मोतीबिंदू काढून नवीन लेन्स बसवून देतो. बरं. तर हा शस्त्रक्रिया पण खूप ॲडव्हान्स झालेली आहे. आम्ही अल्ट्रासाऊंड एनर्जी ज्याला मी फेको इमल्सिफिकेशन म्हणतो त्याने आम्ही करतो. त्यामध्ये आम्ही एकदम लहान कट मारतो डोळ्यामध्ये, एकदम 2 मिलीमीटरचा कट असतो तो. त्यामधून आम्ही ते पूर्ण मोतीबिंदू खेचून काढतो आणि त्याच्या जागेमध्ये एक इंजेक्टेबल लेन्स असतो जे आम्ही असं फोल्ड करून घालतो आणि ते म्हणजे 2 मिलीमीटरच्या फोल्ड करून ते त्या लहान ओपनिंग मधून आम्ही आत घालतो आणि ते उघडून जातो डोळ्यामध्ये आणि फिट होऊन जातो. अच्छा. तर ही शस्त्रक्रिया म्हणजे सोपी नाहीये, पण आम्ही डॉक्टर्स आणि टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की ते अर्ध्या तासात होते आणि मग पेशंट दुसऱ्या दिवशीपासून किंवा त्याच दिवशीपासून त्याला एकदम स्वच्छ दिसायला लागतं. मोतीबिंदू हा टोटली क्युअर होणारा प्रकार. हो, टोटली क्युअर होणारा आजार आहे. कारण काय, आम्ही ते लेन्स काढून त्यांची जे ओपेक झालेली आहे जे क्लिअर रिप्लेस करू शकतो. एक्झॅक्टली. मग काचबिंदू हा टोटली क्युअर काचबिंदू क्युअर होऊ शकत नाही, तो कंट्रोल होऊ शकतो. जसं आपण ब्लड प्रेशरसाठी कसं गोळ्या घेतो आणि ते गोळ्या घेऊन आपला ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो, तसंच ते डोळ्यासाठी जे प्रेशर वाढलेलं आहे त्याच्यासाठी ड्रॉप्स असतात. वेगवेगळे प्रकारचे ड्रॉप्स आहेत, ते तुम्ही कायम घालायला पाहिजे रोज. एकदा किंवा दोनदा, किंवा डॉक्टर तुम्हाला 1 किंवा 2 बाटल्या देणार आणि ते तुम्ही घालत राहिलात की डोळ्याचे प्रेशर नियंत्रणमध्ये राहतो. पण आता पेशंट नॉर्मली काय म्हणतात की डॉक्टर आता तर माझं प्रेशर चांगलं आहे, मी आता बंद करतो. त्यांनी स्वतःच्या मनाने बंद केलं, मग ते परत प्रेशर वाढणार. ते ड्रॉप्समुळे तुमचा प्रेशर नॉर्मल आलेला आहे. तर हे काचबिंदूचे जे ट्रीटमेंट आहे त्याचे ड्रॉप्स तुम्हाला आयुष्यभर घालायला लागणार. ते एक मेसेज खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण मुळात सर काचबिंदू का होतो, कशा पद्धतीने आणि मग त्याच्या ऑपरेशनची काय पद्धत आहे? हो, काचबिंदूचं कारण काय आहे की म्हणजे डोळ्याच्या मध्ये पाणी बनतो ज्याला मी एक्वेस ह्युमर म्हणतो आणि तो बाहेर निघतो, पण जसं मोरी असते डोळ्यामध्ये अशी आहे. जर तुमची ते मोरी चोकअप झाली असेल तर ते पाणी बाहेर निघणार नाही आणि डोळ्यामध्ये साकडणार. डोळा असं चेंडू सारखा आहे ना, तो ते असं फुटणार नाही. त्याचं प्रेशर वाढून वाढून स्लोली ते नसला दाबवणार आणि ते पेशंटचे फील्ड ऑफ विजन म्हणजे त्याला साईडने कमी कमी दिसायला लागेल. तर मध्ये त्याला सरळ तर दिसणार, तो मला काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर, मला दिसते, पण ते हळूहळू त्याची टनल विजन होऊन जाते. तर या पेशंटला म्हणजे जसं मी सांगितलं ट्रीटमेंट घ्यायची खूप गरजेची आहे, कारण एकदा ते ऑप्टिक नर्व पूर्ण डॅमेज झाली ते रिप्लेस होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष झालं तर मग मात्र ते रिप्लेस होऊ शकत नाही. तर तुम्ही त्याला वाईट होऊ देऊ नका आणि प्रेशर आधीपासूनच कंट्रोल ठेवा, तर ती नर्व तुमची डॅमेज होणार नाही. जर ते ड्रॉप्सने कंट्रोल होऊ शकत नाही तर आमचे शस्त्रक्रिया पण आहेत याच्यातल्या, ज्याला आम्ही ट्रॅबेक्युलेक्टमी म्हणतो, ज्यामध्ये आम्ही एक लहान रस्ता बनवतो ज्यातून ते डोळ्याच्या पाणी बाहेर निघते आणि ते डोळ्यामध्येच ते निघून जाते, तर ते प्रेशर नॉर्मल होतं. अच्छा, पण सर याची लक्षणं काय आहेत? म्हणजे नॉर्मली जसं डोळ्यातनं पाणी येतं हे अगदी नॉर्मल आहे, पोल्युशनमुळे होतंय वगैरे, अशा पद्धतीने दुर्लक्ष करण्याची टेंडन्सी मला वाटतं जास्त दिसून येते. काचबिंदूचे लक्षण नाही आहे, तेच एक प्रॉब्लेम आहे. ते अर्ली स्टेजमध्ये त्याचे काही लक्षण नसतात. जर समजा पेशंटचं प्रेशर खूप वाढलं म्हणजे 40-50 झालं ना, तेव्हा त्याला डोळे दुखायला लागतात, ठणके मारतात, डोळ्यातून पाणी येते, डोळे लाल होऊन जातो. पण तेवढ्यापर्यंत प्रेशर आपल्याला कशाला वाढवायला पाहिजे? अगदी खरं आहे सर, अगदी बरोबर. म्हणजे योग्य वेळी आपल्या डोळ्यांची सतत तपासणी करत राहणं, मला वाटतं आजच्या कार्यक्रमातून वारंवार प्रेक्षकांना हा संदेश जातोय की नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेणं हे खूपच आवश्यक आहे. सर, आपण मोतीबिंदू काचबिंदू याच्या बरोबरीनेच एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं डिस्कस करणं आवश्यक आहे, आणि तो म्हणजे की डायबिटीज हा जो एक सायलेंट किलर ज्याला म्हणता येऊ शकतं असा आजार आहे, ज्याच्यामुळे डोळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. तर त्या संदर्भामध्ये आपण आमच्या प्रेक्षकांना डिटेलमध्ये काय माहिती देऊ शकतो? आपला इंडिया जे आहे ना, 2020 पर्यंत सगळ्यात जास्त मधुमेहचे पेशंट इंडियामध्ये असणार. तर विल बी द कॅपिटल ऑफ डायबिटीज इन द वर्ल्ड, ॲज यू कॅन से. तर हे डायबिटीज तर अंगाच्या सगळ्या भागाला ते इफेक्ट करतो. खरं आहे सर. म्हणजे कुठलाही भाग नाही आहे, म्हणजे हार्ट पासून किडनी, डोळे, पण डोळ्यांच्यावर ज्याचे जे परिणाम आहे ना ते खूपच सिरियस आहे, कारण इट कॅन लीड टू अंधत्वपणा परमनंटली जर आपण ट्रीट नाही केलेला. महत्वाचा मुद्दा, आणि मला वाटतं बऱ्याच आमच्या प्रेक्षकांना हा प्रश्न भेडसावत असेल, तर त्यावर आपण सविस्तर बोलूया. ते फोन घेते तत्पूर्वी सुनील वैद्य बोलतात आपल्याला औरंगाबादवरनं. नमस्कार. नमस्कार सुनीलजी. हा, नमस्कार. हा, बोला, प्रश्न विचारा. मी सुनील वैद्य बोलतो औरंगाबादून. तर माझा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब, मी डोळ्यामध्ये एव्हॉक्सिनचे इंजेक्शन घेतलेले 5. हो. सुनीलजी, आपला प्रश्न सलग विचारा.
तर मला त्याच्यापासून काहीच फरक नाही पडला. बरं. माझी स्टेट नजर गेलेली आहे डोळ्याची. हो. साईडचं दिसतंय मला बाजूनं, पण डोळ्यामध्ये स्टेट काळे स्पॉट आलेले आहेत. त्याच्यासाठी मी इंजेक्शन घेतलेले 5, पण त्याला काही फरक पडला नाही. डॉक्टर साहेबांना सांगितलेले मला, मी जालना गणपती नेत्र रुग्णालय हो 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 इथे ट्रीटमेंट घेतली, पण त्यांनी सांगितलं तुमचा रिटर्न फेल झाला, याला काही इलाज नाही. करेक्ट. बरं बरं. तर याच्यासाठी आता काही नवीन ट्रीटमेंट चालू झाली आहे का? बरं बरं, आपला प्रश्न कळाला सुनीलजी. आपण काय मार्गदर्शन करू शकतो सर? हा, जे जसं साहेब म्हणाले की आम्ही 5 इंजेक्शन घेऊन सुद्धा सुधारणा झाली नाहीये, त्याचं कारण काय असतं, समजा जर तुमच्या रेटिना तो मधला भाग जो आम्ही मॅक्युला म्हणतो, जसं पेन असते त्याची टोक असते जिथून आपण लिहितो, ते पेन आपण खाली पाडली त्याचं टोक मोडला तर ते पेन नकामी होते. तसंच ते दृष्टिपटलच्या टोक असतो ज्याला आम्ही मॅक्युला म्हणतो. तर हे जे आजार त्यांनी इंजेक्शन घेतलेली आहे एव्हॅस्टिनची, त्याच्या टोकामध्ये जर लिकेज असते किंवा ब्लिडिंग असते त्याच्यासाठी आहेत. पण थोड्या वेळानंतर ते इंजेक्शन ते ब्लिडिंग थांबते, पण जे दृष्टिपटल वीक झालेलं आहे किंवा डॅमेज झालेलं आहे त्याला आपण रिप्लेस करता येत नाही, कारण ते नवीन दृष्टिपटल अजूनपर्यंत बनला नाहीये. पण रिसर्च चालू आहे, जे स्टेम सेल्स म्हणतो आम्ही, त्याच्यावर मला वाटतं या आजारांच्या या स्टेजमध्ये जसं साहेबांना तसं सुधार होत नाहीये इंजेक्शन देऊन सुद्धा, तर आम्ही स्टेम सेल्स किंवा पुढे जाऊन ट्रीटमेंट येणार आहे. तर त्यांनी निराश होऊ नये, पण आता केव्हा येईल ते मला सांगता येत नाही, पण त्याच्यावर रिसर्च खूप चालू आहे. सर, त्यांनी काळे स्पॉट्स जे सांगितले होते त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं? काळे स्पॉट म्हणजे ते ना, आपण जेव्हाही काही बघतो, समजा तुमच्या ते मॅक्युलावर काही आजार असला ना, तुम्हाला मध्ये जे आहे ना काळोख दिसेल. कारण म्हणजे कोणाच्या तोंड तुम्ही बघत असेल ना, त्याचं नाक काळं दिसेल पण त्याचे कान दिसणार. ओके, तुम्ही कळलं? तर दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रल स्कोटोमा. म्हणजे ते काळा, त्याचे अक्षरशः जिथे बघतात तो काळा दिसेल, साईडच्या क्लिअर असेल, तर त्याला आम्ही ते मॅक्युलाच्या किंवा रेटिनाच्या दृष्टिपटलच्या मधला भागाचा आजार आहे तो. अच्छा. अंधत्व निवारण सप्ताह या निमित्ताने अंधत्व निवारण जनजागृती या विषयावर आज चर्चा करत आहोत. माहिती देत आहेत डॉक्टर अजय दुधानी. सर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी डायबिटीजमुळे होणाऱ्या डोळ्यांवरचे दुष्परिणाम या महत्वपूर्ण विषयावर बोलत होतो, तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं ती माहिती आपण कंटिन्यू करूया. तर डायबिटीसचा मेन परिणाम जे असतो ते दृष्टिपटलवर असतो. त्याचे आपले जे रक्तवाहिनी असतात दृष्टिपटलच्या, ते वीक होऊन जातात. म्हणजे त्याच्यातून पाणी, रक्त आणि ते एक्झुडेट्स जे आम्ही म्हणतो ते बाहेर पसरतात दृष्टिपटलमध्ये. म्हणजे दृष्टिपटल सुजून जातो. तर नॉर्मली तुमच्या दृष्टिपटलमध्ये सूज उत्पन्न होते. कुठल्याही जागेवर सूज आली तर ती काम करत नाही. जर तुमच्या सेंटरमध्ये आली, म्हणजे मॅक्युला जसं म्हणालो दृष्टिपटलच्या सेंटरमध्ये सूज आली तर तुम्हाला लिहिण्या वाचण्याच्या मध्ये त्रास होणार. बरं. तर याचे ट्रीटमेंट्स आता काय आहे की मेन वस्तू जे मी सांगणार, तुम्ही तुमच्या डायबिटीज नीट कंट्रोल ठेवा, कारण हा आजार तुमच्या एवढ्या वर्षांच्या डायबिटीजमुळे झालेला आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवा, बीपी कंट्रोल ठेवा, आणि जे लिपिड्स वगैरे जे आहेत ते सगळं, म्हणजे तुमचं सिस्टम जेवढा चांगलं असेल तेवढा हा प्रोग्रेस होणार नाही. पण जे आता जे लिकेज झालेली आहे त्याच्यासाठी 2 उपचार आहेत. जसं आमचे प्रेक्षकांनी सांगितलं, ते इंजेक्शन देतो आम्ही डोळ्यामध्ये. ते इंजेक्शन्सने ते लिकेजला आम्ही बंद करतो. जसं आम्ही तुमच्या घरामध्ये पाईप जर लीक असेल तर त्याला आम्ही एमसील लावू शकतो किंवा तुम्ही वेल्डिंग करू शकता. तसंच यामध्ये इंजेक्शन्स आम्ही डोळ्यामध्ये देतो, ज्याने ते शिर जिथून लिकेज होतंय किंवा जे शिर ब्लीड करतायत त्याला आम्ही बंद करतो. आणि ते लेझर लावून त्यांना ते शिरांना आम्ही वेल्डिंग करतो. तर या आजाराची ट्रीटमेंट, परत मी जसं सांगितलं, तुमची नजर कमी झाली त्याच्यानंतर आम्ही पूर्ण नजर रिकवर करू शकत नाही, तरी पण ते इंजेक्शन्सने भरपूर पेशंटमध्ये ते इम्प्रूव्ह पण होते नजर. पण तुम्ही दर डायबेटिक पेशंटने दर वर्षाला किंवा 6 महिन्यात त्याचे रेटिनास किंवा दृष्टिपटल चेक केले, आणि ते जेव्हा आपल्याला वाटलं की थोडंफार पण लिकेज सुरू होत आहे आणि त्याच स्टेजमध्ये आम्ही इंजेक्शन देऊन आणि लेझर केली, तर हे पुढे जाऊन हा डिझीज तुमची नजर घेणार नाही, म्हणजे अंधत्वपणा येणार नाही. आणि जर तुम्ही लास्ट स्टेजमध्ये आले, ज्याला आम्ही म्हणतो प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी, म्हणजे तुमच्या दृष्टिपटलमध्ये नवीन नवीन शिरा आले आहेत, त्यामधून डोळ्यामध्ये पूर्ण डोळा जे आहे बॉलमध्ये ते रक्त साकळलेलं आहे आणि रक्त जमा होऊन जातो आणि पडदा पण खेचून जातो, ज्याला मी म्हणतो रेटिनल डिटॅचमेंट. म्हणजे रेटिना तुमचा जागेतून सटकलेला आहे जसं म्हणतो. तर त्यामध्ये मग शस्त्रक्रिया करून, ज्याला आम्ही सांगतो विट्रेक्टमी सर्जरी, ते रक्त काढतो आम्ही आणि ते पडद्याला परत जागेवर बसवतो आणि ते थोडंफार तरी नजर इम्प्रूव्ह होऊ शकते, पण पूर्णपैकी नजर येणार नाही. बरं सर, याविषयी अधिक माहिती घेऊयात. तत्पूर्वी आपल्याला श्रीरामपूरवरनं फोन आलेला आहे. संतोष लोणके बोलतायत, बघूयात त्या काय म्हणतायत. नमस्कार.
नमस्कार संतोषजी. हॅलो मॅडम. हा बोला, प्रश्न विचारा. संतोष लोणके बोलतो, श्रीरामपूर. माझं वय 27 आहे मॅडम. मला लहानपणीपासून म्हणजे कमी दिसतंय डाव्या डोळ्यानी. तर याच्यावर काय उपाय आहे? आपण तपासणी केली होती का कुठली संतोषजी? हो मॅडम, तपासणी केली मी, पण त्याच्यावर काही एवढा फरक जाणवला नाही. मला गॉगल पण दिलता, पण डाव्या डोळ्याला जाड काच होती आणि राईट साईडला थोडी पातळ होती. बरं बरं, धन्यवाद. आपण काय सांगू शकतो सर संतोष? काय पातळ होती बोलले साहेब? डाव्या डोळ्यांनी त्यांना कमी दिसतं सर. तर त्यांना गॉगल दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याची एक लेन्स जाड होती, एक पातळ होती. अच्छा अच्छा, हा कळलं. तर ते जे असतं ना, त्यांना जे असं मी सांगितलं, हे त्यांना एका डोळ्यात जास्त नंबर आहे आणि एका डोळ्यात कमी आहे, म्हणजे ते एका डोळ्याची काच जाड आहे. तर हा पण त्यांच्या डोळ्यानं लेझी झालेला आहे, जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं होतं. तर हा डोळ्याने केव्हाही लहानपणीपासून नीट बघितलेलं नाहीये, तर तो डोळा आता लेझी झालाय. तर आता चष्मा घालून पण त्यांना दिसत नाही. पण ह्या पेशंटला जर आपण लहानपणीपासून मे बी चेक केलं असेल आणि त्याला लवकर चष्मा दिला असेल आणि तो जो चांगला डोळा आहे त्याला बंद करून या डोळ्याला व्यायाम दिला असेल, तर मे बी पुढे जाऊन कॉन्टॅक्ट लेन्स घेऊन की ते दोन्हीची नजर इक्वल झाली असती. पण या वयात जर तुमचा डोळा ऑलरेडी लेझी झालाय तर काही म्हणजे एवढं काही फरक पडणार नाही मला वाटतं, ते दुसरा डोळा बंद करून सुद्धा. अच्छा सर, आपण डायबिटीजमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुष्परिणामावर बोलत होतो. आणखी आपल्याला त्याच्यावर काही प्रकाश टाकायचा आहे का? हो, तर जसं मी सांगितलं, आता जे इंजेक्शन्स आपण जे डोळ्यामध्ये देतो या पेशंट्समध्ये, हे लास्ट 10 वर्षापासून मध्ये डायबिटीसच्या जे आजारमुळे जे नजर घालून जाते लोकांची, ते आम्ही परत पण आणू शकतो. बरं. तर हे इंजेक्शन्स जे आम्ही डोळ्यामध्ये देतो त्यांचे नाव आहे म्हणजे एव्हॅस्टेन किंवा ल्युसेंटिस आणि ओझोडेक्स. हे 3 इंजेक्शन म्हणजे खूपच सायन्सची प्रगतीमुळे नजरेवर खूपच इम्प्रूव्ह रिझल्ट आलेले आहेत त्या पेशंट्समध्ये. आणि हे आणि लेझर मिसळून हे ब्लाइंडनेस जे आधी डायबेटिक पेशंट्समध्ये खूप कॉमन होती, आता कमी झालेली आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही नीट चेकअप करणे आणि व्हिट्रोरेटिनल सर्जन किंवा दृष्टीपटलचे डॉक्टरांशी संपर्क करून ट्रीटमेंट घेणे वेळेवर खूप गरजेचं आहे. उशीर झाल्यावर मग ते ब्लिडिंग झाले की तुम्हाला एवढं रिझल्ट भेटणार नाही. खरंय सर. सर, मगासपासून आपण जी चर्चा करत आहोत त्यामध्ये लहान मुलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, तरुणांच्या संदर्भात केली, 40शी नंतर होणाऱ्या प्रॉब्लेम्सवर पण आपण बोललेलो आहे. प्रत्येक स्टेजला वयोगटाचे जस्ट आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मार्गदर्शन हवंय की प्रत्येक वयाच्या एका टप्प्यावर आपण साधारणतः डोळ्यांची तपासणी किती अंतरावर करायला हवी, काय आपलं मार्गदर्शन असेल याविषयी? हो, असं काही फिक्स नाही आहे. पण जर समजा लहान मुलांना चष्मा आलेला आहे तर ऍटलीस्ट 6 महिन्यात, 1 वर्षात किंवा जेव्हा मुलांची हाईट वाढते तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे परत जाऊन एकदा चेक करा की बाई माझा नंबर बदलला आहे की नाही, ते करायला पाहिजे. 40शीच्या नंतर तुम्ही माझ्या हिशोबाने दर वर्षात ऍटलीस्ट एकदा चेक करायला पाहिजे. किंवा अगदी बरोबर आहे सर. प्रेशर चेक करायला पाहिजे, काचबिंदू किंवा मोतीबिंदूचं चेक करायला पाहिजे. आणि 60 वयानंतर ते वेगवेगळे वयस्कर प्रमाणाचे जे आजार असतात, जे एकदम 60च्या नंतर किंवा 70च्या नंतर, कारण आता सगळ्यांची वयाची जे प्रमाण आहे वाढलेलं आहे आता आपल्या बिकॉज ऑफ द इम्प्रूव्ड हेल्थ केअर. तर 60-70च्या नंतर ते रेटिना डिटॅच होऊ शकतो, म्हणजे रेटिना फाटतो केव्हा तरी आणि तो दृष्टीपटल सटकला म्हणजे हा पेशंटला अचानक अंधत्व येईल एका डोळ्यातून. बरं. तर त्याच्यात जर तुम्ही लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले आणि ते रेटिनाला ऑपरेशन करून परत जागेवर बसू शकतो आणि ती दृष्टी परत येऊ शकते. पण जर तुम्ही लेट आले तर ते दृष्टीपटलने एकदम श्रिंक होऊन जातो आणि एकदम असं चुरगुडून घेतो. तर तेव्हा आम्ही लेट स्टेजमध्ये ऑपरेशन करून तेवढे रिझल्ट येणार नाही. तर अचानक नजर कमी होणं किंवा अचानक केव्हा तरी रेटिनाच्या सेंटर भागमध्ये नवीन शिरं उत्पन्न होतात, ज्याला आम्ही सांगतो एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, म्हणजे वयाच्या प्रमाणाने होणारी दृष्टीपटलच्या मधल्या भागमध्ये नवीन शिरं येतात. बरं. आता 10-15 वर्ष आधी याची काही ट्रीटमेंट नव्हती, पण आता 10 वर्षापासून याच्यासाठी पण इंजेक्शन आलेले, जसं मी सांगितले, जे आम्ही दर महिन्यात डोळ्यामध्ये देतो. तर त्याने ते शिरं विरघडतात आणि ते श्रिंक होतात आणि ते ब्लड वगैरे क्लिअर होतो आणि ह्या पेशंटची आम्ही विजन मेंटेन करू शकतो. पण यामध्ये कंटिन्युअस इंजेक्शन्स घेणं, जेव्हापर्यंत ते लिकेज स्टॉप होत नाही, ब्लिडिंग थांबत नाही, ते खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर आहे सर. जाता जाता मला वाटतं एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोललंच गेलं पाहिजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ते म्हणजे नेत्रदान. त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? हो, नेत्रदान म्हणजे सगळ्यात मोठा दान आहे मला वाटतं. त्याच्यापेक्षा काही मोठं दान नाहीये. तुम्ही तुमच्या
तुमचे डोळे तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकतो आणि त्यामध्ये 2 पेशंट तुम्ही नसल्यानंतर पण ते बघणार जग. त्याच्यापेक्षा म्हणजे चांगली गोष्ट काही नाही आहे. मला हेच फक्त आमच्या कुठकुठल्या रिलिजन्समध्ये आहे की तुम्ही डोळे देऊ नका, पण ते त्यांच्या ते मनाची आहे. पण माझ्या हिशोबाने हा खूपच चांगली समाजसेवा आहे. अगदी बरोबर आहे. आणि आता मी एक तुम्हाला सांगतो, असं काही कॉन्ट्राइंडिकेशन आहे नाही. कोणी म्हणते की मी खूप आता म्हातारा झालोय, माझा कॅटरॅक्ट झालाय, मी देऊ शकतो की नाही. ते असं काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. फक्त काही इन्फेक्शन्स असतात किंवा काहीतरी सिस्टमिक आजार असले तर त्या पेशंटचे आम्ही घेत नाही, नाहीतर आम्ही सगळ्यांचे घेतो. आणि एक ऍडव्हान्टेज आधी काय असायचं नाही, एक डोळा म्हणजे एका माणसाला आम्ही ट्रान्सप्लांट करू शकतो, पण आता ते बुबुडचे आम्ही 3-4 भाग करू शकतो. कोणाला जर समजा खालच्या भागचे आजार असेल, ज्याला आम्ही म्हणतो एंडोथिलियल सेल डॅमेज, तर फक्त तो भाग आम्ही तो पेशंटचा घेऊन त्याला लावणार. मग हे जे पुढच्या बुबुड आहे ते दुसऱ्या पेशंटला वापरू शकतो. म्हणजे एक डोळा तुम्ही विचार करा किती जणांना उपयोगी पडू शकतो. 2 पेशंटला इझिली उपयोगी पडू शकतो. तर तसं तुम्ही तुमचे 2 डोळे 4 माणसाला दृष्टी देऊ शकतात. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार. अगदी बरोबर. तर मी फक्त रिक्वेस्ट करू शकतो सगळ्यांना की प्लीज तुमचे डोळे असं जडून देऊ नका आणि दुसऱ्यांना दृष्टी देण्यासाठी वापर केलेला खूप उत्तम होईल. अगदी बरोबर. म्हणजे नेत्रदान हे खूप महत्वाचं दान आहे असं आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू शकतो. आणि एकदम सोपं आहे. म्हणजे 4 तासानंतर, म्हणजे कोणी डेथच्या नंतर 4 तासानंतर तुम्ही फक्त फोन करा कुठल्याही आय बँक मध्ये आणि ते घरी येऊन तुमचे डोळे घेऊन जाऊ शकतात. खरंय सर, आज आपण आलात आणि आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद.